तुम्ही रितेश देशमुखला किंवा सलमान खानला किंवा त्या सगळ्या टीमला राजा शिवाजी चित्रपटाबद्दल शुभेच्छा द्याल बाबा, की त्यांच्यामुळे चित्रपट गाजलाय किंवा काय बनवलाय. पण ह्या सगळ्यांना सोडून एका व्यक्तीला किंवा एक नावाला क्रेडिट जातं, ते म्हणजे अजय अतुल. तुम्ही अजय अतुल सोडून ह्या चित्रपटाला इमॅजिनच करू शकत नाही, किंवा ज्या पद्धतीनं हा चित्रपट तुम्हाला आवडलाय त्या पद्धतीनं तुम्हाला आवडलाच नसता जर अजय अतुल या चित्रपटाचे म्युझिक केले नसते तर. याच विषयावरती डिटेलमध्ये बोलायचं आहे. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान. स्वागत करतो शब्द वेळेवरती. नवीन असाल पहिला सबस्क्राईब, मग बाकी सगळं. पहिलं सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्री आहे, पटकन करून जाते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो आलाय राजा शिवाजी, सगळीकडे धुमाकूळ चालली आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या पद्धतीचे जे कमेंट्स आहेत, जे लोक रिव्ह्यू करतायत, ते सगळीकडे समोर येतच आहे. निगेटिव्हमध्ये म्हटलं तर भरपूर कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक देखील लोकांनी उचलले, की बाबा वाघ नक्के जे आहेत ते वाघ नक्के असं दाखवून महाराज कधी लढाई करत नव्हते, किंवा प्रत्येक लढाईमध्ये वाघ नक्केच दाखवलेत, अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक पण निघले. आणि सलमान खानच्या टॉपिकमध्ये बाबा एक डायलॉगनं इंटरनेट जाम केलं, किंवा एका डायलॉगनं सलमान खानच्या, की बाबा शिवाजी नाही शिवाजी राज म्हणायचं, आणि फक्त 1 मिनिटाच्या कॅमिओमुळे सलमान खान सगळ्यांच्या हृदयात जागा करून गेला. ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला, पण अजय अतुल ह्या पूर्ण मूवीमध्ये जीव ओतायचं काम करतात. हे का करतात मी टेक्निकली तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ज्यांनी पिक्चर बघितलाय त्यांना तर जास्तच कळेल, पण ज्यांनी बघितला नाही त्यांना देखील हा व्हिडिओ बघितल्यानंतर 100% जास्त फील होईल पिक्चर. त्यामुळे 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात पहिला तर एखादा म्युझिशियन किंवा एखादा म्युझिक डिरेक्टर एखाद्या मूवीला म्युझिक देतो, ठीक आहे, त्यात काय नॉर्मल गोष्ट आहे. बट महत्त्वाची गोष्ट ही असते की कुठल्या सीनला कुठल्या प्रकारच्या इमोशन्सना कुठल्या प्रकारचं म्युझिक लावावं, हे खूप चॅलेंजिंग असतं. आणि इथेच सगळ्यात जास्त म्युझिक डिरेक्टरचं काम जे असतं ते टफ असतं. अजय अतुल या राजा शिवाजी मूवीमध्ये टॉपचं म्युझिक तर त्याने दिलंयच, पण प्रत्येक सीनला वेगवेगळा म्युझिक यूज केलाय. म्हणजे काय की समजा इमोशन्स आहेत, किंवा थोडंसं इमोशनल सीन आहे, किंवा थोडासा रागाचा सीन आहे, किंवा थोडासा प्रेमाचा सीन आहे, अशा प्रत्येक जॉनरामधल्या वेगवेगळ्या सीन्सना वेगवेगळे त्या टाईपचे म्युझिक नवीन क्रिएट केलेत. म्हणजे तुम्हाला माहित असेल अजय अतुल कधी लूपमध्ये काम नाही करत. म्हणजे ते ढाचिक डिश्चिक ढाचिक डिश्चिक असं लूपमध्ये जे असतं तसं कधीच काम नाही करत. त्यांची प्रत्येक बीट ही नवीन असते, आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक इमोशन्सना वेगवेगळ्या पद्धतीनं टॅकल करून वेगवेगळ्या पद्धतीचे म्युझिक पॅचेस बनवलेत. बाल शिवाजीचा रोल हा रितेश देशमुख यांचाच मुलगा जो आहे रिहान आणि राहिल, ही 2 मुलं आहेत रितेश देशमुखांची. या दोन्ही मुलांनी बाल शिवाजीचा वेगवेगळ्या एजमधल्या बाल शिवाजींचा रोल केलाय. तर त्या बाल शिवाजीच्या रोल वेळी तो लहान मुलगा कशा पद्धतीचा विचार करत असेल, की बाबा स्वराज्य म्हणजे काय. जे बाल शिवाजी जेव्हा लहान होते शिवाजी महाराज, तेव्हा ते कशा पद्धतीने बघत असतील, की बाबा ते क्वेश्चन असेल माइंडमध्ये, तर त्या पद्धतीचं म्युझिक त्या ठिकाणी यूज केलं आहे अजय, की जेणेकरून ते फील व्हावं की एखाद्या लहान मुलग्याला स्वराज्य किंवा अशा मोठ्या गोष्टीचा काहीतरी प्रश्न पडलाय. त्या पद्धतीचं म्युझिक तिथे यूज केलंय. त्याचबरोबर संभाजीराजे शहाजीराजे भोसले, इतिहासामध्ये खूप कमी माहिती आहे संभाजीराजांच्याबद्दल. आपण तर फक्त संभाजीराजे म्हटल्यानंतर आपल्याला फक्त शिवछत्रपतींचे पुत्र संभाजीराजे जे आहेत तेच आपल्याला माहिती आहेत जास्त करून. पण शिवछत्रपतींचे बंधू देखील संभाजीराजे होते, त्यांच्याबद्दल खूप इतिहास कमी. आणि या मूवीमध्ये जास्त करून फोकस करायचा प्रयत्न केलाय, आणि विच इज गुड, कारण खूप चांगल्या पद्धतीने त्या अभिषेक बच्चनच्या कॅरेक्टरला किंवा संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरला जास्त फोकस करायचा प्रयत्न केला. आणि तिथं देखील अजय अतुलचं म्युझिक खूप जास्त काम करतं. म्हणजे संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते. म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना स्वराज्य म्हणजे काय, किंवा आपला झेंडा, किंवा आपली जागा, आपली माती, ह्या छोट्या छोट्या कुतूहल त्यांना वाटायचं मनामध्ये, तेव्हा ॲज अ बिग ब्रदर म्हणजे मोठा भाऊ म्हणून संभाजीराजे शिवाजी महाराजांना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायचे, की शिवबा असा आहे, शिवबा तसा आहे. आणि त्या टाईपमध्ये त्या जॉनराला देखील मॅच होईल असं म्युझिक अजय अतुलनं टॉप लेवलनं केलं. आणि त्यामुळं अभिषेक बच्चनचं कॅरेक्टर देखील, त्यांचं डायलॉग डिलिव्हरी थोडी कमी वाटली, कारण ते मराठी बोलत नाहीत, त्यांचं मराठी ॲक्सेंट एवढा क्लिअर नाही आहे, त्यामुळे ते हिंदी मराठी थोडंसं मिक्सअप वाटतं. पण म्युझिकमुळं, अजय अतुलच्या फक्त म्युझिकमुळं ते कव्हर होतं. आणि आपल्याला अभिषेक बच्चनचं कॅरेक्टर देखील खूप भारी वाटायला लागतं, किंवा खूप असं एक दमदार वाटायला लागतं. त्याच पद्धतीने सईबाई आणि शिवाजीराजे ह्या दोघांच्या मधलं जे प्रेमळ संवाद आहेत, किंवा अगदी अशी मनाला टच करणारे संवाद आहेत, दोघांच्या मधलं प्रेम असेल, किंवा आपल्या सईबाई जेव्हा शेवटच्या क्षणाला येतात किंवा शेवटच्या घडीला येतात, तेव्हा ते थोडेसे थकलेले असतात, आणि त्या थकलेल्या आवाजामध्ये म्हणतात की पुढच्या जन्मी राजे तुम्ही फक्त मलाच पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की शिवछत्रपती स्वतःचं आयुष्य साईडला ठेवून किंवा स्वतःच्या आयुष्याला लक्ष कमी देऊन आपल्या रयतेसाठी किंवा आपल्या राज्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलं. त्यामुळं त्याच्या
आयुष्यातील पत्नी, ॲज अ पत्नी म्हणून सईबाईंची ती एक भावना त्या मूवीमध्ये, त्या सीनमध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय की राजे पुढच्या जन्मी तरी तुम्ही फक्त आम्हालाच मिळावं. आणि त्यावेळी एक इमोशनल टचचं म्युझिक जे अजय अतुलनं दिले, मस्त. त्याच्यामध्ये जीव ओतल्यासारखं वाटतंय, ते फील होतं, ते अंगावरती येतं की किती सहन केलंय त्या सईबाईंनी असेल किंवा त्या सगळ्या व्यक्तींनी असेल, त्या घरातल्या सगळ्या परिवारातील व्यक्तींनी असेल, ते फक्त आणि फक्त म्युझिकमुळे आपल्याला फील होतं. त्याच पद्धतीने जिजाऊ साहेबांच्या समोर देखील जेव्हा संभाजीराजे म्हणजे अभिषेक बच्चननं संभाजीराजेंचा जो रोल केलाय, ज्यावेळी त्यांना अफजल खान मारतो आणि मारल्यानंतर जेव्हा ती बातमी जिजाऊंपर्यंत शिवाजी महाराज घेऊन येतात, त्यावेळी देखील जे एक इमोशनल म्युझिक यूज केलंय ते देखील खूप अंगावरती येतं. आणि त्याच पद्धतीने ज्यावेळी जिजाऊ म्हणतात की मला अफजल खानचं मस्तक पाहिजे, त्यावेळी जे म्हणजे एकदम असं एक रेबेल टाईपचं किंवा एकदम असं एक स्ट्रॉंग लेवलचं म्युझिक जे यूज केलंय, त्यामुळं तर अंगावरती काटाच येतो. सॉंग्स म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे, सध्या इंटरनेटवर तुफान फक्त आणि फक्त अजय अतुल यांची शिवछत्रपतींच्यावरची हे जे सॉंग्स आहेत राजा शिवाजी पिक्चरमधले, हेच सॉन्ग ट्रेंड करतायत. काही जरी म्हटला तरी अजय अतुल यांना तोड नाही. अजय अतुल यांना सिरियसली तोड नाही. कारण कुठं काय यूज करायचं, अरे जीवा महालेचा जो 1 मिनिटाचा कॅमिओ आहे सलमान खान आहे, थोडंसं इम्पॉर्टंट आहे. कारण विषय कसा आहे, सलमान खान भलेही 1 मिनिटासाठी जरी आला असला तरी पण तो एक स्टार आहे, हिंदीमधला एक मोठं नाव आहे किंवा एक खूप मोठा एक स्टार आहे. आणि तो 1 मिनिटासाठी का होईना रितेश देशमुखच्या मागे उभारून रोल करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं त्याला थोडंसं फोकस करण्यासाठी तेवढाच एक पॅच बनवला त्याने, जीवा महाले, जीवाची या टाईपचे एक जीवा महालेचं ते एक पॅच त्यांनी यूज केलाय. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरसाठी त्यांनी वेगळ्या पद्धतीने थॉट प्रोसेस करून अजय अतुलनी वेगळ्या पद्धतीचं म्युझिक बनवलंय. ह्याला बाप माणूस म्हणतात. आणि अजय अतुल असं नाही की बाबा आत्ताच त्यांनी खूप चांगलं काम केलंय, अजय अतुलची लेगसी आहे. मी म्हणेल मराठी नाही, हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील अजय अतुल सारखे म्युझिक बनवणारं कोणी नाही. कोणतंही सॉन्ग उचला अजय अतुलचं, कोणतंही सॉन्ग उचला, तुम्ही कधीही ऐका, तुम्हाला कायम एव्हरग्रीन वाटेल. जीव ओतून गाणं जे असतं ते याला म्हणतात, असंच वाटेल. आणि मी इथं ठामपणे म्हणू शकतो की बाबा राजा शिवाजी चित्रपट जो तरलाय त्याच्यामध्ये 80% भाग, मी माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुमचं नसेल, पण 80% भाग जो आहे तो अजय अतुलच्या म्युझिकमुळेच आहे. त्यामुळे 100% किती अजय अतुल फॅन्स व्हिडिओ बघतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आवडीचं, खरंच कमेंटमध्ये आपण रिप्लाय पण करूया, तुमच्या आवडीचं अजय अतुलचं गाणं कुठलं आहे हे नक्की एकदा कमेंटमध्ये टाका, बघूया. आणि आपल्या या व्हिडिओमधून अजय अतुल दोघांना देखील खूप खूप प्रेम. धन्यवाद.